हेमा मालिनीचा फोन आला परवाच्या दिवशी. हां हां तिथे खातात ना तुम्ही. हो हां हेमा मालिनी म्हणे धर्मेंद्रापेक्षाही सुंदर आहे म्हणे रमेश भाऊ. म्हणजे हेमा मालिनी म्हणते का तुम्ही राष्ट्रीय त्याच्यामध्ये उभी राहून तयार आहे म्हणजे तयार आहे म्हणजे धर्मेंद्रापेक्षाही सुंदर दिसते म्हणे रमेश भाऊ. आता तर जीवाय जवळ झाली आता. युवा जवान झाली तिनं राहिलं म्हणावं असं. म्हणजे जयाप्रदाचाही फोन आला हां तेही म्हणे म्हणजे पुरी फिल्म इंडस्ट्री राष्ट्रीय एकता विचार पक्षामध्ये येऊन का पुरी 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 फिल्म इंडस्ट्री. डेमो. व्हेरी गुड व्हेरी गुड. मी आता हे बी ऐकलं का हाशकेला जत्रावाले आपले काही ते आपले जे डेमोची नियोजनाबद्दल तिथं बोलून राहिले बा हो हाशके जत्रावाले बी. हो हो मॅम पाहिलं म्या आता त्याबद्दल तर माहिती आहे ना त्यांनी माई क्वालिटी त्याचं ते मांडून जाईल हो, तिथं हो. हाशके जत्रावाले. स्मृती इराणीचा फोन आला 3 डाव. हां अतुल दाला म्हटलं तू रमेश दासंग बोलणं करून दे. हां हां तर तिचं वेगळंच म्हणणं आहे. हे काय म्हणते ते वेगळीच बोलले बा काय सांगू तुला. म्हणजे तिचं म्हणणं काय म्हणजे तिचं म्हणणं आहे का मग मला मी पक्षात येईन तर मला मंत्रीच करावं लागेल बा. अरे म्हणा तुला तू रमेश भाऊ खंडे राष्ट्रीय विचारामध्ये पक्षामध्ये येतो हे तू ती मला तू नजीब समजता आलो. हो हे बरोबर आहे. तुला मी घेऊन राहिलो भारतामध्ये तुला एक नवीन सरकार मी तुला घेऊन राहिलो आणि तुला मला हे सगळे जे मोदी साहेबाचे लोक आहे फुटले अजून फुटल्या सगळे फुटले. हेमा मालिनी तर भल्लीच तारीफ करत होती. व्हेरी गुड हां म्हणजे मी धर्मेंद्रही साहेबही एवढे स्मार्ट नाही दिसे म्हणे. व्हेरी गुड हां हां हा एक वेगळाच तारू हे आहे म्हणे याचं जे रूप आहे म्हणे व्हेरी गुड. वेगळंच आहे म्हणे. म्हणजे हेमा मालिनी म्हणजे तिचं मन कोण म्हणजे डायमाय होऊन जाणं तुझं राजकीय जे सेन्स आहे तुझ्या हां 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 आणि तुझं जे तडफदार बोलणं भाषण हां व्हेरी गुड. आणि तुझं रूप हां माझी सौंदर्यावर बाहेर भला आहे सावडा सावडा. शायनिंग शायनिंग चकाचक हे बरोबर आहे. तू म्हणजे असा हिऱ्यासारखा चमकून राहिला तू. व्हेरी गुड अच्छा ठीक आहे ना. तर मग ज्या लोकांना माझ्या पक्षामध्ये यायचा आहे महिला पुरुष तर धन्य भाऊचा नंबर